अतिशय हृदय असा प्रसंग आहे हा। आपल्या कृत्रिम हातांनी की हा पुरस्कार स्वीकार विनंती करतो की आपणही मंचावर या। माता आणि पित्यांची या संघर्षामध्ये तिला जी काही साथ आहे करणार आहे, या प्रवासासाठी तिला अधिक प्रोत्साहन मिळावं आपल्या या सावित्रीच्या लेकीला। सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि माझा अभ्यास झालाय आणि मी ते आता सगळं विसरली आणि पुढे जाते। मला म्हणजे हा अपघात होतो जेव्हा रेल्वे स्टेशनवर किंवा कुठल्याही ह्यांनी आधी पब्लिकने जे फोटो काढतात किंवा बघत बसतात ते बघत बसू नये, पण पब्लिकने हेल्प करावी। पब्लिक असे मानते की हेल्प केलं पोलीस केस होते, आपण या झंझटीत कशाला पडायचं, असं काही होत नाही। कारण की माझा अपघात झाला तेव्हा मला 2 दादांनी, ते पण मुस्लिम, त्यांनी मला वाचवलं, आणि आता सुद्धा त्यांनी माझ्यासोबत राखी बांधून घेतली। मला हे खूप मान आहे त्यांचा। जगामध्ये जिथे जिथे स्त्रियांची क्रांती झालेली आहे, जे देशांनी स्त्रियांना पुरोगामित्व बहाल केलेले आहे, स्त्रियांसाठी पुढारपणा दिलेला आहे, त्यांच्या विकासाचे रस्ते उघडे केले, ते देश आज जगातले टॉप 10 मानले जातात। समाजामध्ये म्हणजे याची सुरुवात जी आहे स्वतःच्या घरामध्ये समतेचं बीज, समतेचा विचार हा अंमलात जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत ही समानता कधी बाहेर दाखवायला, इतरांना बोलायला सोपं वाटेल, परंतु प्रत्यक्षात अजूनही स्त्री पुरुष समता ही प्रस्थापित झालेली नाही। आणखी किती वर्ष लागतील तेही सांगता येणार नाही, आणखी किती सावित्रीला जन्म घ्यावा लागेल तेही सांगता येत नाही, पण आपल्यातील प्रत्येकानं ज्योतिबा आणि आपल्यातील प्रत्येकानं सावित्री व्हायचं ठरवलं तर वेळ लागणार नाही। सावित्रीबाईंच्या संपूर्ण जीवनातून, त्यांच्या जीवनपटातून जर काही घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की शिक्षण घेतलं पाहिजे। हे शिक्षण पुस्तकी नाही आहे, हे जगण्याचं शिक्षण आहे। हा सण जो आहे हा घराघरापर्यंत पोहोचून हा काही जाती धर्मांच्या चौकटीमध्ये अडकणारा नाही। महिलांचं शिक्षण हा सर्वव्यापक प्रश्न आहे, हा कुठल्याही भाषेच्या संदर्भातला सुद्धा नाही, हा संपूर्ण भारताचा प्रश्न आहे, हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे। पुढच्या वर्षी हा कार्यक्रम मी मराठीच्या माध्यमातून सेलिब्रेट करण्याचं मी राज आणि किरण दोघांनाही सांगितलं की या पद्धतीने आपण चित्रपट दातांचे अवॉर्ड फंक्शन्स पाहतो, त्या पद्धतीचा हा अवॉर्ड पुढच्या वेळेला ह्याला आपण त्या ग्रँड स्केलवर करू। गरीब मला सुद्धा तसं नाही, उगीच आपण गरीब राहण्यात काय अर्थ नाही। या गोष्टींना उत्सव म्हणून तेवढ्याच मोठ्या प्रमाणात साजरा केलं पाहिजे, जेणेकरून जग बघेल की ही विचार किती मोठे होते आणि या विचारांची ताकद किती मोठी होती। भूमीवर रक्त शिंपतो अनव आणि नांगरतो, माथ्यावरती सूर्य पेलवतो, बीज बीज पेलतो। सुसाट वारा झरझर धारा, सुसाट वारा झरझर धारा अंगावर झेलतो, भिजतो रुजतो मातीमधून गर्भ नवा जागतो। मेहनत कष्ट जगतो स्पष्ट, लाचारीला कुली आम्ही सावित्रीच्या मुली, सारे क्षितिजे